राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 1.5 तास चर्चा झाली. भाऊ, आज या दोघांची चर्चा झाली. नेमकं या पुढच्या निवडणुकीकडे बघता या चर्चेला कसे बघता? नाही, माझा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली असावी असं वाटत नाही. काही विषय असू शकतात. राजसाहेब राज्याच्या प्रगतीसाठी काही सूचना करू शकतात. त्या सूचनांच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते. राजकीय चर्चा इतक्या उघडपणे कदापिही होत नाही. जर युती किंवा तत्सम निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करायची असती तर ही तुमच्यापर्यंत कदापिही पोहोचली नसती. ही चर्चा सहज संवाद असू शकतो आणि या संवादाच्या माध्यमातून जे एनडीएचं धोरण आहे की आमच्यासाठी देशाचा, राज्याचा, प्रगतीचा, विकासाचा विचार करणारा हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या, हा आमचा मित्रच आहे, हा आमचा भाव आहे. जे फक्त परिवारवादाचा विचार करतात, जे संकुचित विचार करतात, देशाच्या प्रगतीमध्ये आडकाठी आणतात, त्या पक्षाशी मात्र आमची कधीही संवाद होऊ शकत नाही. अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि महानगरपालिका निवडणुकीत कुठेतरी राज ठाकरेला सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. मला दूरपर्यंत वाटत नाही, कारण आदरणीय राज ठाकरे साहेबांवर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा खूप मोठा असा प्रभाव आहे आणि राज ठाकरे साहेब यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केलं पाहिजे. एवढ्या विपरीत अवस्थेत सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे साहेबांची साथ सोडवली नाही. भावाचं नातं हे त्यांनी टिकवलं आहे आणि हीच मला वाटते की राज ठाकरे साहेबांची शक्ती आहे. मी अनेक त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी माझी मैत्री आहे आणि चर्चेमध्ये मला एका गोष्टीचा आनंद वाटतो आणि त्यांच्याबद्दल अभिमानही वाटतो की एवढ्या विपरीत अवस्थेत पराभवावर पराभव असतानाही त्यांनी राज ठाकरे साहेबांना सोडलं नाही. अनेक जण माझे जवळचे मित्र आहेत, माझ्यासोबत आमदार म्हणून त्यांनी काम केलं. याचा अर्थच असा आहे की राज ठाकरे साहेब उद्या जर विधान परिषदेत कोणाला पाठवायचं असेल ते कदापिही माझा अंदाज आहे की ज्यांच्यावर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यागाचा प्रभाव आहे, सत्ता खुर्ची यापेक्षा विचार मोठा मांडतात, या वैचारिक मध्ये ते आपल्या मुलाला आमदार बनवणं हे ते कदापिही करणार नाही, जे मला वाटतं. कुठेतरी ईव्हीएम वरती त्यांनी शंका व्यक्त केली होती, त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस भेट घेतली, त्यावरती काही चर्चा झाली? नाही, तर चर्चा काय झाली हे मी तर सांगू शकत नाही. त्यांनी विचारलं तर निश्चितपणे देवेंद्रजी सक्षम आहे की ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सारं अनालिसिस विश्लेषण ते करतात. तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.